नमस्कार, मी कल्याणी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर अशा होत्या माझ्याकडे 2 साड्या ज्याचं मला ब्लाऊज कटिंग करून शिवायचं होतं। गुलाबी साडीचं पीस होतं ते रनिंग ब्लाऊज पीस होतं, त्याच्यामुळे ते कट करावं लागलं। पण दुसऱ्या साडीचं ब्लाऊज पीस होतं ते टिप मारलेलं होतं, त्याच्यामुळे ते लगेच निघालं। नंतर ब्लाऊज कट केलं, बाहीला जरा कापड कमी पडत होतं म्हणून त्याला जोड दिला। दुसरं ब्लाऊज पीस पण अस्तर कट करून घेतलं। आता इथं ब्लाऊजचा गळा कसा काढू म्हणून विचार करत होते। तर मी हा ब्लाऊज 4 टक्स वाला शिवणार आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट कापडवरच कटिंग केले। काही ह्याला पेपर कटिंग वगैरे काही करायची गरज पडली नाही। असं सगळं ब्लाऊज पीस कट करून घेतलं आणि दुसरा ब्लाऊज पीस होता तोही कट करून घेतला। त्याला सिंपल राऊंड नेक काढला। गेली 10 वर्ष झाली ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे मला माझंच ब्लाऊज शिवायसाठी मला माप वगैरे टाकायची काही गरज पडत नाही। मी स्वतः अंदाजपंचेचं माप टाकते आणि शिवते, त्याच्यावर ब्लाऊज माझा परफेक्ट बसतो। इतके वर्ष झाला हाताखाली बसलेलं आहे, त्याच्यामुळं थोडं तसं काही ते काय अवघड वाटत नाही। त्याच्यामुळं माझं वैयक्तिक ब्लाऊज शिवताना मी कधी माप वगैरे टाकत बसत नाही ना, कोणतंही पेपर कटिंग मी काही ठेवत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये ते दिसलंच असेल, मी काही कुठल्याही प्रकारचं पेपर कटिंग वगैरे काही ठेवलं नाही। आता असंच अंदाजपंचे मी कटिंग केलेलं आहे। तर ठीक आहे, याचं कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। सॉरी, कटिंग तर केलेलंच आहे, स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। तोपर्यंत बाय।